मंडळी, तुम्ही आय चित्रपट पाहिला आहे का? त्यातलं तू चले संग चले सभी गुल हे गाणं तर सगळ्यांनाच माहीत आहे आणि हे गाणं फार कमाल आहे. म्हणजे या गाण्याचे जे काही बॅकग्राऊंड सीन्स असतील, कॉस्ट्यूम डिझायनिंग असेल, हे सगळं लय भारी आहे. आणि असंच एक गाणं मी आपल्या मराठीमध्ये पाहिलंय. गाण्याचं नाव आहे पिरमाचं तुफान आणि लास्ट स्टॉप खांदा या मराठी चित्रपटातील हे गीत आहे. हा चित्रपट 1-2 दिवसांपूर्वीच यूट्यूबवरती रिलीज झाला आहे आणि मी काल रात्रीच हा चित्रपट पाहिला आहे. या चित्रपटामध्ये एकतर्फी प्रेमकथा आपल्याला पाहायला मिळते. लेखक आहेत श्रमेश बेटकर आणि या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत सुद्धा श्रमेश बेटकर आहेत आणि त्यांच्या सोबत त्यांच्या विरुद्ध भूमिकेमध्ये आहेत जुईली टेमकर. या दोघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री लय भारी आहे, कमाल आहे. आवर्जून बघा. हा चित्रपट अर्थातच एकतर्फी प्रेमकथा आपल्याला सांगतो आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला कॉलेजमध्ये कधी आपण कुणावरती एकतर्फी प्रेम केलं असेल तर ते प्रेम आपल्याला आठवल्याशिवाय राहत नाही. आणि या चित्रपटाबद्दल बोलू काय असं झालेलं आहे, कारण या चित्रपटाची स्टोरी असेल, या चित्रपटाचे डायलॉग्स असतील आणि अर्थातच या चित्रपटाचे जे काही सीन्स असतील, इतकंच नव्हे तर या चित्रपटाचं जे काही बॅकग्राऊंड म्युझिक आहे हे सुद्धा कमाल आहे. म्हणून हा चित्रपट ज्यावेळी मी काल यूट्यूबवरती पाहिला त्यावेळी असं वाटलं की हा चित्रपट थिएटरमध्येच जाऊन बघावा, कारण आपल्या घरी कितीही भारी म्युझिक सिस्टीम असली तरी सुद्धा थिएटरमध्ये जो काही एक्सपिरियन्स येतो तो फील आपल्याला घरी कधीच येणार नाही. पण या चित्रपटाला ज्यावेळी हा चित्रपट 21 नोव्हेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता त्यावेळी महाराष्ट्रात असून सुद्धा मराठी चित्रपटाला तितक्या जास्त स्क्रीन्स मिळाल्या नव्हत्या आणि आजही ज्यावेळी OTT प्लॅटफॉर्मवरती हा चित्रपट रिलीज करायची वेळ आली त्यावेळी सुद्धा चांगला OTT प्लॅटफॉर्म मिळाला नाही आणि म्हणून पुन्हा एकदा यूट्यूबवरती हा चित्रपट रिलीज करावा लागला. याबद्दल मला फार वाईट वाटलं. म्हणून हा व्हिडिओ खरं तर आजचा बनवते की आपण मराठी प्रेक्षक कुठेतरी कमी पडतोय. आपले मराठी कलाकार हे खूप डिझर्विंग आहेत, खूप कमालीचे सिनेमे घेऊन येतात, खूप कमालीच्या स्टोरीज आणतात आणि तरी सुद्धा आपण मराठी प्रेक्षक असून सुद्धा मराठी सिनेमांना गर्दी करत नाहीये. त्याउलट आपण हिंदीला गर्दी करतोय, साऊथचे जे काही मूवीज येतात त्यांना सुद्धा गर्दी करतोय. एकदा फक्त मराठी चित्रपटांना थिएटरमध्ये जाऊन गर्दी करा, बघा, म्हणजे एक से बडकर एक मराठी चित्रपट येतील. अर्थातच काही चित्रपट येत आहेत जे डिझर्विंग नसून सुद्धा त्यांना स्क्रीन्स मिळतात, परंतु लास्ट स्टॉप खांदा हा फार डिझर्विंग मूवी आहे ज्याला खरंच स्क्रीन्स मिळायला हव्या होता, कारण स्टोरी युनिक आहे आणि डायलॉग्स एवढे कमालीचे आहेत ना की एका क्षणात ते आपल्याला हसवण्यातून, एका डायलॉगमधून आपल्या नकळत एका क्षणात डोळ्यात पाणी काढतात आणि पुढच्याच सेकंदात आपल्याला त्या सीनमधून बाहेर काढतात किंवा त्या झोनमधून बाहेर काढतात. एवढे कमालीचे डायलॉग्स असतील आणि त्याला साथ आहे ती म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिकची. ह्या सगळ्यामुळे मला हा चित्रपट फार आवडला, म्हणून हा आजचा एक रिव्ह्यू करते. मी कोणीही क्रिटिक्स नाहीये, पण एक प्रेक्षक म्हणून मला हा चित्रपट खरंच आत्मीयतेने फार आवडला. म्हणून हा चित्रपट इतर लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी हा माझा छोटासा एक प्रयत्न आहे. तर कृपया करून लास्ट स्टॉप खांदा हा चित्रपट यूट्यूबला जाऊन जरूर बघा. आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा आणि एक खूप कमालीचं तिथे हाईपचं एक बटन आहे तर ते हाईपचं बटन सुद्धा दाबायला विसरू नका. आणि चित्रपट पाहून झाल्यावर मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला. मला वाटतंय की तुम्हाला सगळ्यांनाच हा चित्रपट आवडणार आहे, कारण प्रेम म्हणजे काय असतं, प्रेम कसं करायचं असतं हे हा चित्रपट आपल्याला शिकवून जातो. कमालीचा चित्रपट आहे. लास्टपर्यंत आपला जो काही सस्पेन्स आहे तो राहतोय आणि लास्टपर्यंत समजत नाही की आता काय होणार आहे. अगदी शेवटच्या 5 मिनिटापर्यंत आपल्याला असं वाटतं की आता पुढे काय होणार आहे, आता याचा शेवट कसा होणार आहे. त्यामुळं कमालीचा चित्रपट आहे. मी जास्त काही बोलणार नाही. तुम्ही स्वतः हा चित्रपट यूट्यूबला जाऊन बघा. आणि असे कोणते डिझर्विंग चित्रपट आहेत ज्यांना स्क्रीन्स चांगल्या मिळाल्या नाहीत किंवा चांगले OTT प्लॅटफॉर्म्स मिळालेले नाही आहेत आणि ते यूट्यूबवरती रिलीज झालेले आहेत, अशा चित्रपटांची नावं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, जेणेकरून इतर लोकांना सुद्धा ते सिनेमे बघण्याची संधी मिळेल. आणि अशाच अपडेट्स पाहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.